सगळ्यांना नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या या व्याख्यानांच्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा आपला विषय आहे बौद्धिक अक्षम व्यक्तींच्या वर्तणुकीच्या समस्या आणि याच्या व्याख्यात्या आहेत डॉक्टर आशा देशपांडे. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे आपल्या बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या विषयांवरतीच. कर्वे इन्स्टिट्यूटच्या त्या डायरेक्टर म्हणून त्यांनी काही वर्ष काम पाहिलेलं आहे. आपल्या कामायनीच्या रिसर्च विंगच्या त्या प्रमुख आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष आपण रिसर्च करतो आहोत. आणि एक उत्साही लायन मेंबर, एक हौशी रोटरी नाट्यकर्मी, रोटरी रोटरी आणि मेंबर, इनरव्ही. रोटरी, येस, इनरवी, आणि एक हौशी नाट्यकर्मी अशा आशाताई आहेत. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद कुमठेकर मावशी आणि धन्यवाद डॉक्टर भुपटकर की मला ही संधी दिली हा विषय आजचा मांडण्याची. तर मी माझा आधी पीपीटी शेअर करते म्हणजे मग आपण सुरुवात करू. फुल स्क्रीन दिसतंय? हो, दिसतंय. दिसतंय ना. तर नमस्कार. कामायनीतल्या सर्व जे ट्रेनीज वर्कशॉप मधले ट्रेनर्स जे आहेत, जे आज आपल्या ह्या मालिकेमध्ये जॉईन झालेले आहेत, त्यांचं सर्वांचं मी स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे बौद्धिक अक्षमता म्हणजे मतिमंदत्व असणाऱ्या व्यक्तीतील वर्तणूक समस्या. तर आपण थोडंसं आधी काही त्याचं थिअरी बघणार आहोत की पहिल्या प्रथम आपण बघूया मतिमंदत्व म्हणजे काय. तर मतिमंदत्व म्हणजे काय तुम्हाला तर माहिती आहे. तुम्ही सतत ह्या मतिमंद मुलांबरोबरच काम करत आहात. वर्गामध्येही मुलं आहेत. पण आता आपण त्याची थोडी शास्त्रीय व्याख्या बघणार आहोत, जी DSM-5 म्हणजे डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिकल मेथड्स हे त्याचं आता 5th व्हर्जन आलेलं आहे. यामध्ये जगातील माणसांना होणारे जे मानसिक विकार असतात त्या सर्वांच्या विकारांची रोगांची व्याख्या केलेली असते आणि ती जगभरात प्रमाण म्हणून मानली जाते. अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन तर्फे सुद्धा अशा हेच व्याख्या दिलेली आहे की मतिमंदत्व म्हणजे मेंदूची अविकसित ची अवस्था, अविकसित आणि कुंठित. म्हणजे काय की मेंदूची वाढ एका काही प्रमाणात येऊन थांबते, ती पुढे होतच नाही. आणि ही अवस्था अशी मेंदूचा विकास न झाल्यामुळे जे काही नर्व सेंटर्स विकसित होत नाहीत त्याच्यामध्ये आपल्याला अक्षमता दिसून येते. आणि ही अवस्था वयाच्या 18 वर्षाच्या आत दिसून येते, ज्यामध्ये आपल्याला या व्यक्तींमध्ये खालील अक्षमता दिसून येतात. एक म्हणजे पहिलं म्हणजे सामाजिक कौशल्य म्हणजे अडॅप्टिव्ह बिहेवियर ज्याला आपण म्हणतो, की नवीन व्यक्तींमध्ये किंवा नवीन सामाजिक जर काही संदर्भ आले तर अशा ह्या नवीन वातावरणात, सामाजिक वातावरणात आपली मुलं चांगल्या तऱ्हेने पटकन ऍडजस्ट होऊ शकत नाहीत, जशी सामान्य माणसं होऊ शकतात. थोडीशी बुजतात, काही जण थोडंसं अगदी मागे येतात. अशा तऱ्हेने त्यांचं जे अडॅप्टिव्ह बिहेवियर म्हणजे सामाजिक कौशल्य असतं त्याच्यामध्ये अक्षमता दिसून येतात. सारासार विचार म्हणजे लॉजिकल थिंकिंग याला जे आपण म्हणतो ते करण्याची त्यांची कुवत ही याच्यामध्ये आपल्याला अक्षमता दिसून येतात. अजून एक आपल्याला दिसून येतात म्हणजे कॅल्क्युलेशन्स, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स म्हणजे गणिती व्यवहार, नंबर्सचे व्यवहार हे त्यांना जमत नाहीत. ही त्यांच्यामध्ये आपल्याला अक्षमता दिसून येतात. तर ही आपल्याला आपण प्रोग्रेसिव्ह विकास न झाल्यामुळे, मेंदूचा विकास कुंठित झाल्यामुळे ही अवस्था आपल्याला दिसून येते. मतिमंदत्व हा रोग नाहीये, तर ती अवस्था आहे. आता दुसरं आपण एक डेफिनेशन असं करतो की बुद्ध्यांकावरून. बुद्ध्यांक म्हणजे आपण काय म्हणतो की 70 आणि त्याच्या खाली जो बुद्ध्यांक आहे
त्याला आपण मतिमंद व्यक्ती म्हणतो. आपल्याला माहिती आहे 80 ते 100 हा सर्वसामान्य लोकांचा बुद्ध्यांक असतो. आपला बुद्ध्यांक. 100च्या वरचे असतात त्यांना आपण गिफ्टेड म्हणतो. गिफ्टेड पर्सन्स म्हणतो. पण 80च्या जे खालचे असतात साधारण 75 पर्यंत, त्यांना आपण स्लो लर्नर्स म्हणतो. म्हणजे काय की ते शिकू शकतात. सर्व पद्धती सर्व शिकू शकतात. पण त्यांचा जो स्पीड असतो तो स्लो असतो, कमी असतो. स्लो लर्नर्स असतात. 75 ते 70 मध्ये लर्निंग डिसॅबिलिटीज पण येतात. म्हणजे तुम्ही आता तारे जमी पर हा सिनेमा पाहिलाय, की त्या मुलाला वाचनाची तो वाचू शकत नव्हता मुलगा. त्यांना शब्द असे उडताना दिसतात, हँग होताना दिसतात. नंतर कोणाला त्याला लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणतात. काही जणांना नंबर्स व्यवस्थित दिसत नाहीत. तर अशाही वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययन अक्षमता असतात आणि ही मुलं त्या प्रकारामध्ये येतात. आणि 70 बुद्ध्यांक 70 आणि त्याच्या खालची जी मुलं असतात त्यांना आपण मतिमंद असं म्हणतो. त्याचे सुद्धा आपले 4 प्रकार आहेत, की बॉर्डर लाईन, मॉडरेट, प्रोफाउंड आणि सिव्हिअर. 0 ते 20 ला आपण सिव्हिअर म्हणतो. 20 ते 35 ला प्रोफाउंड म्हणतो. 35 ते 55 ला आपण मॉडरेट म्हणतो. आणि 55 ते 70 ला आपण बॉर्डर लाईन म्हणतो. तर हे आपण मतिमंदत्वाचे 4 प्रकार, त्याची एक वैद्यकीय व्याख्या, शास्त्रीय व्याख्या मी तुम्हाला सांगितली. आता आपण जर पुढे गेलो तर वर्तन म्हणजे काय हे आपण बघूया. तर आजचा आपला विषय आहे मतिमंद व्यक्तींच्या वर्तनाच्या समस्या. तर प्रथम आपण वर्तन म्हणजे काय हे बघूया. तर वर्तन म्हणजे काय, तर अगदी समानार्थी शब्द द्यायचा तर आचरण. आपण इतर लोकांशी कसे वागतो हे म्हणजे आपलं वर्तन. आता आपण कसे वागतो, तर एखादी व्यक्ती काहीतरी घडवून आणण्यासाठी, काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी वागत असते. ते सुद्धा वर्तनच आहे. एखादी व्यक्ती काही गोष्टी समान ठेवण्यासाठी, आहे तीच परिस्थिती ठेवण्यासाठी वागत असते. तेही वर्तनच आहे. आता हे वर्तन काय आहे? तर वर्तन हे घडत असलेल्या गोष्टींना प्रतिसाद आहे. आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं, त्या गोष्टींना आपण कसा प्रतिसाद देतो आणि हा प्रतिसाद 2 गोष्टींवर अवलंबून असतो. एक म्हणजे आपले आंतरिक घटक म्हणजे आपले विचार आणि भावना आणि दुसरे म्हणजे एक म्हणजे बाहेरचं वातावरण. आता मी अगदी तुम्हाला एक सिंपल असं उदाहरण देते, की त्यातून तुम्हाला त्या गोष्टी कळतील. कारण कसं असतं नॅचरल सायन्स, फिजिकल सायन्स यामध्ये आपल्याला सगळं बघता येतं. केमिस्ट्रीमध्ये की आपल्याला सल्फर डायऑक्साईड, सल्फ्युरिक ॲसिड आणि आणखीन दुसरं कुठलं ॲसिड बघा म्हटलं की आपण ते बघू शकतो. एखाद्या प्रकारचं झाड, एखाद्या प्रकारचं रोपटं बायोलॉजीमध्ये किंवा झुऑलॉजीमध्ये एखाद्या प्रकारचा प्राणी हे आपण स्वतः डोळ्यांनी बघू शकतो. पण सोशल सायन्समध्ये कसं असतं, हे जे सगळ्या व्याख्या ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट असतात, तर ते आपल्याला अनुभवायचे असतात. वर्तन म्हणजे काय? व्यक्तिमत्व म्हणजे काय? तुमची भूमिका म्हणजे काय? हे आपल्याला सगळं अनुभवायचं असतं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक अगदी साधं उदाहरण देते, की तुम्ही एखाद्या समारंभामध्ये गेलेला आहात. कोणाचा तरी लग्न समारंभ आहे. तर आता तिथे तुम्ही कसे वागताय, हे झालं तुमचं वर्तन. आता मी तुम्हाला सांगितलं, की वर्तन हे 2 गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे तुमचे आंतरिक विचार आणि भावना आणि दुसरे म्हणजे इतर लोकं. आता इथे कसं आहे, तुम्ही सर्व लोकांशी सारखे वागता का? नाही वागत. काही-काही नातेवाईक तुम्हाला अगदी खूप जवळचे असतात, आवडते असतात. ही झाली तुमची भावना. मग तुम्ही काय म्हणता, "अरे, त्यांना जाऊन त्या काकांना जाऊन पहिले भेटून येऊया." तुम्ही त्यांच्याकडे जाता. तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी वस्तू आणलेली असते, ती त्यांना देता. त्यांना विचारता, "कसे आहात तुम्ही? तब्येत कशी आहे? बरी आहे ना?" वगैरे. हे सगळे झाले तुमचे आंतरिक विचार आणि भावना याला अनुसरून तुम्ही हे वर्तन करताय. काही लोकं तुम्हाला एवढे आवडत नसतात. तुम्ही एवढे काही जवळ नसता त्यांच्या. तर तुम्ही मग काय करता, जाणून-बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता. पण मग कधी म्हणजे हा झाला तुमचा आंतरिक विचार आणि भावना. पण कधी-कधी काय होतं, ते तुमच्या शेजारी येऊन बसतात आणि विचारतात, "का हो, कसं काय आहे? तुम्ही बरे आहात ना? पाऊस-पाणी कसं आहे? बरं आहे ना?" वगैरे. तुम्हाला एवढं काही जास्त त्यांच्याशी बोलायचं नसतं. तुमचे विचार आणि भावना बघा कसे ते हे करतायत. पण ते आलेत तुमच्या शेजारी. मग तुम्ही काय म्हणता, "हो, हो, बरं आहे, ठीक आहे. मी जरा जाऊन ना त्या आजीला भेटून येतो किंवा भेटून येते." असं म्हणून तुम्ही तिकडनं जाता.
हे झालं तुमचं बाहेरच्या लोकांबरोबरचं वातावरण आणि हे झालं तुमचं वर्तन. तर हे अगदी साधं सोपं मी तुम्हाला उदाहरण दिलं, की वर्तन हा आंतरिक विचार आणि भावना आणि बाहेरचे जे लोकं असतात, त्या लोकांबरोबर आपण कसे वागतो या 2 गोष्टींबरोबर या 2 गोष्टींवर अवलंबून. आता आपण या वर्तनाची दुसरी बाजू बघूया. हे ना एक नाणं आहे. एका बाजूला वर्तन आहे, एका बाजूला आपलं व्यक्तिमत्व आहे. आता व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर व्यक्तिमत्व आहे मानसिक आणि शारीरिक वैशिष्ट्यांचं एक जटिल मिश्रण आहे. जटिल म्हणा, सुंदर म्हणा, छान म्हणा, चांगलं म्हणा. पण आपलं जे व्यक्तिमत्व असतं ते आपले जे मानसिक आपले जे विचार आहेत आणि आपले शारीरिक वैशिष्ट्य आहे याचं ते मिश्रण असतं. आणि हे व्यक्तिमत्व म्हणूनच आपल्याला इतर लोकांपेक्षा वेगळं बनवतं. बरोबर आहे की नाही? आता तुम्हीच सगळेजण आता इथे आहात, तर प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. नांगरे मावशी वेगळं, त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. जाधव मावशींचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. टोपे सरांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. याचं कारण का? तर प्रत्येकाचे मानसिक म्हणजे वैचारिक आणि शारीरिक हे अ, भिन्न असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे वेगळं असतं. जे प्रत्येकाला इतर लोकांपेक्षा वेगळं बनवतं. आणि आता या व्यक्तिमत्वामध्ये तुमचे विचार आणि भावना हे सर्व सुद्धा आलेलं आहे. आणि त्यामुळेच आपण प्रत्येक गोष्ट ही विशिष्ट प्रकारे किंवा विशिष्ट प्रकारेच बोलतो. आहे ना तुमच्या लक्षात येतंय ना, की तुम्हाला एक साधारण माझंच उदाहरण देते. आता मला तुमची सगळ्यांची व्यक्तिमत्व माहिती आहेत. माझं उदाहरण तुम्हाला देते. आपले जे पुरकर सर आहेत आणि वाणी सर आहेत, त्यांनी मला गोडबोले मावशी असं नाव दिलेलं आहे. तर मी नेहमी सुरुवातीला अगदी म्हणजे कामाला आल्या 1-2-3 वर्षांनी ते आल्या की ते म्हणायचे, "आल्या गोडबोले मावशी आल्या." नाही मला गोडबोले मावशी का म्हणतात? मी त्यांना म्हटलं, "अहो माझं आडनाव देशपांडे आहे, गोडबोले नाहीये." ते म्हणायचे, "अहो आम्हाला माहिती आहे तुमचं आडनाव. पण काय आहे तुम्ही गोड बोलून सगळ्यांकडनं कामं करून घेता." हो का? असं आहे का? हो. आल्यात की तुम्ही सगळ्यांकडनं कामं करून घेता. पण गोड बोलून, त्यांना काय समस्या आहेत का त्याचा विचार करून तुम्ही कामं करून घेता. असा आरडाओरडा करून, की "अहो काय आहे, झालं नाही का? का नाही झालं?" असं नाही तुम्ही करत. गोड बोलून कामं करून घेता. म्हणून आम्ही तुमचं नाव गोडबोले मावशी ठेवलंय. बरं म्हटलं ठीक आहे. चांगलं नाव ठेवलंय. आय एक्सेप्ट. तर हे प्रत्येकाचं वैशिष्ट्य झालं, व्यक्तिमत्व झालं, की आपण कशा तऱ्हेने समाजामध्ये स्वतःला पेश करतो. हे झालं आपलं व्यक्तिमत्व. आपण या व्यक्तिमत्वातून आपला स्वभाव आपण व्यक्त करत असतो. त्यामुळे वर्तन आणि व्यक्तिमत्व अशा या नाण्याच्या 2 बाजू आहेत. व्यक्तिमत्वामुळे आपलं वर्तन बनतं आणि आपल्या वर्तनामुळे आपलं व्यक्तिमत्व बनतं. ते कसं असतं, असं लोकं जज करतात. आलंय लक्षात तुमच्या? तर ह्या एक थोड्या सामाजिक संज्ञा आहेत, ज्या मी तुम्हाला काही सोपी उदाहरणं देऊन समजवायचा प्रयत्न केला. आता इथे एक मी तुम्हाला चित्र दाखवलंय बघा. काय दिसतंय तुम्हाला? की एक स्त्री दिसते तुम्हाला आणि तिच्या चेहऱ्यावर पझलचे तुकडे दिसतायत. बरोबर आहे? आता हे आहे व्यक्तिमत्व आपलं. आपलं व्यक्तिमत्व हे पझल सारखं असतं. आपण आपल्या मुलांना देतो ना पझल्स लावायला, सोपी-सोपी पझल्स देतो सुरुवातीला व थोडी कठीण देतो. त्यांना सांगतो तुम्ही ही पझलचे तुकडे लावा. पण आपलं हे जे व्यक्तिमत्व असतं ना, तर हे व्यक्तिमत्वाचे जे पझलचे तुकडे दिसतायत ना, ते आपण बदलतो सुद्धा. म्हणजे जसं बाहेरचं वातावरण, बाहेरची माणसं बदलतील, आपले विचार बदलतील, तसे आपण ते बदलून लावून आपलं व्यक्तिमत्वाचं पझल त्या वेळी पूर्ण करतो. पण तसं जरी केलं, तरी आपला जो ढाचा असतो व्यक्तिमत्वाचा, तो साधारण तोच राहतो. बरोबर आहे? मान्य आहे तुम्हाला? म्हणून मला असं वाटलं, की हे चित्र अगदी आपलं व्यक्तिमत्व, आपलं वर्तन हे दाखवण्यासाठी फार बोलकं उदाहरण आहे. की हे एक पझल आहे. बरेचदा आपल्याला सुद्धा कळत नसतं आपलं व्यक्तिमत्व काय आहे. दुसरे लोकं आपलं व्यक्तिमत्व खूप वेगळ्या पद्धतीने पण जज करत असतात. हे अशी देवाण चालूच असते. त्याला याचं कारण म्हणजे हे पझल. आपलं व्यक्तिमत्व हे एक पझल आहे. आता आपण बघणार आहोत, की अ, वर्तन समस्या म्हणजे काय? आपण आता पाहिलं वर्तन म्हणजे काय पाहिलं, व्यक्तिमत्व म्हणजे काय पाहिलं. आता आपण बघणार आहोत वर्तनातल्या समस्या म्हणजे काय?
तर आता एक साधं सोपं व्याख्या करायची तर जे व्यत्यय आणतं सगळ्या वर्तनामध्ये ते म्हणजे ती म्हणजे वर्तनातली समस्या. असं वर्तन जे सातत्याने नियम मोडणे ह्या प्रकारात येतं. जे नियम पाळतात म्हणजे टिपमार केली जाते ज्यांच्या वर्तनावरून ते वर्तन समस्या होत नाही. ते जे काही समाजाने ऍक्सेप्टेड वर्तन आहे त्याच्यामध्ये ते येतं. पण जे सतत साधारण नियम मोडत असतात अशांना त्यांचं वर्तन हे समस्यापूर्ण वर्तन असं आपण म्हणतो. अशा व्यक्ती त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात त्यांच्या वर्तनामुळे व्यत्यय आणतात. त्यांच्या अधिकाराचा अवमान करतात. साधं उदाहरण द्यायचं तर आपली समजा मुलं राहिली तर आपली मुलं त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या समाजात जिथे ते अगदी क्लोज ह्याच्यात राहत असतात तिथे अनेकदा ते व्यत्यय आणत असतात कारण त्यांचे जे स्वभाव वैशिष्ट्य काय आहे वर्तन समस्या ते आपण बघणार आहोत. ते अनेकदा अग्रेसिव्ह होतात, कधी कधी त्यांचे टेम्पर टँट्रम्स होतात, ओरडाआरडा करतात. अशा वेळी ते त्यांच्या सभोवतालच्या आई वडिलांच्या त्यांच्या भावंडांच्या जीवनात व्यत्यय आणत असतात. असे वर्तन समाज मान्य नसते. मी तुम्हाला सांगितलं की टिक मार्क पडत नसतो तिथे, ते समाज मान्य नसते. आणि असं जेव्हा वर्तन अगदी टोकाचं होतं, तेव्हा त्या प्रकरणामध्ये व्यावसायिक मूल्यांकन म्हणजे काही आणि हस्तक्षेप म्हणजे काही इंटरव्हेन्शन ही आवश्यकता असते. हे इंटरव्हेन्शन कशा प्रकारे करू शकतो आपण? तर मूल्यांकन, काही टेस्टिंग करू शकतो. त्याच्यावरनं जर काही निष्कर्ष निघाले, तर आपण त्यांना काही थेरपीज देतो, त्यांना काही औषधोपचार करतो. तर ह्या अशा तऱ्हेचे हे जे वर्तन असतं, त्यांना ह्या अशा इंटरव्हेन्शनची आवश्यकता भासते. आता आपण बघूया, की अ, वर्तन मानसिक बौद्धिक अक्षमता म्हणजे आपल्या मतिमंद व्यक्तीतील वर्तणुकीच्या समस्या कोणत्या? तुम्ही या अनुभवताच आहात. तर एखाद्या वेळेस तुम्हाला त्याचं लेबल म्हणजे नाव माहिती नसेल. तर आज आपण ते विस्तृतपणे बघणार आहोत. पहिलं म्हणजे आक्रमक, अग्रेशन. हे तर तुम्हाला माहिती आहे आपली मुलं ही अनेकदा आक्रमक होऊन त्यांना जे काय सांगायचंय, त्यांना जे काय हवंय ते पूर्ण मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या मुलांच्या मध्ये एकतर शक्ती शारीरिक खूप असते आणि ही शारीरिक ती दुसरीकडे कशी प्रतिध्वनित करायची, चॅनलाइज करायची, हा सारासा विचार करण्याची कुवत त्यांच्यात नसते, जी आपल्याला करावी लागते ॲज अ प्रोफेशनल म्हणून. आणि ती कुवत असल्यामुळे ते त्यांचा शारीरिक शक्तीचा उपयोग आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी, आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून देण्यासाठी, आपण आहोत या ठिकाणी, कुटुंबामध्ये, वर्गात, हे आपलं स्थान दाखवण्यासाठी अग्रेसिव्ह, आक्रमक ते होतात. आणि हे आक्रमकता आपल्याला सर्वांनाच समस्या निर्माण करते. दुसरं म्हणजे पराविलंबत्व, डिपेंडन्सी. अतिशय ते डिपेंडंट असतात. म्हणजे त्यांना जरी येत असलं तरी ते जागचे उठणार नाही. त्यांना कोणीतरी उठवून नेलं, हात धरून नेलं तर ते जातील. दुसरं म्हणजे डबा खाणे. आणि आता आपण या पिक्टोग्रामच्या वगैरे प्रोजेक्ट मधनं बघतोय की त्यांना डबा खायला ते कसे स्वतःचा स्वतः इंडिपेंडेंटली डबा खाऊ शकतात. पण अजूनही अनेक मुलं आपल्याला जशी दिसतात की ते स्वतःहून डबा खाण्याच्या ज्या क्रिया आहेत सगळ्या त्या करत नाहीत. मग त्यांना आपल्याला भरवावं लागतं. म्हणजे काय, की ही जी डिपेंडन्सी ते दाखवतात, ही त्यांच्या वर्तणुकीतली समस्याच आहे आणि ती हळू आपल्याला कमी करायची. दुसरं म्हणजे आवेगता दोष, इम्पल्सिव्ह असतात. पटकन त्यांना राग येतो आणि राग आला की मग ते आक्रमक होतील, हायपर ऍक्टिव्ह होतील. अ, राग आला की तो कंट्रोल करणे किंवा इव्हन आनंद झाला तरी सुद्धा ते खूप जोरजोरात आपला आनंद साजरा करतात. ह्याला कारण म्हणजे काय, ते इम्पल्सिव्हिटी, दोष आणि आवेगता ही त्यांच्यात खूप असते. त्या कुठल्याही गोष्टी कंट्रोल कशा करायच्या हे त्यांना समजत नसतं. हा एक मुख्य प्रॉब्लेम असतो. आणि म्हणून त्यांच्या ह्या वर्तणूक समस्या आपल्याला दिसतात. दुसरं म्हणजे भोळसटपणा, गलिबिलिटी, की त्यांना कोणीही काही सांगावं आणि फसवावं. ते पटकन फसवले जातात. म्हणून बाहेरचा समाज त्यांचा अशा तऱ्हेने फायदा घेतला जातो. त्यांच्यावर शारीरिक, मानसिक अत्याचार होतात त्याच्यामुळे. याचं कारण
त्यांना सर्व गोष्टींचं काय म्हणावं, बरोबर काय, योग्य काय, हे जाणून त्याचा तौलनिक अभ्यास करण्याची त्यांच्यातली कुवत नसते. आणि म्हणून ह्या भोळसटपणामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या वर्तनामध्ये या समस्या निर्माण होतात. आणखीन एक अतिशय मोठा आपण आपल्या मुलांच्यात बघतो म्हणजे एडीएचडी, म्हणजेच काय, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर. अटेन्शन डेफिसिट म्हणजे काय, लक्ष तूट किंवा कमतरता. लक्ष, कुठेही लक्ष देणे, कॉन्सन्ट्रेट करणे, अटेन्शन देणे, याच्यामध्ये त्यांच्या कमतरता असतात. आपल्याला माहितीये ही मुलं एक साधारण, आपण यांचा अटेन्शन स्पॅन 3 ते 5 मिनिटाचा आहे असं म्हणतो. हळूहळू आपण तो वाढवतो. जेव्हा ते अगदी लहान असतात तेव्हा तर अगदी 2 ते 3 मिनिटं, 3 ते 4, 3 ते 4, 3 ते 5 असाच त्यांचा अटेन्शन स्पॅन असतो. त्यामुळे लक्ष तूट किंवा कमतरता, अटेन्शन डेफिसिट आणि अतिक्रियाशील विकार, हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, की ह्यांच्यातल्या हॉर्मोनल यांच्या चेंजेसमुळे ते अतिशय एका जागी ते बसू शकत नाही. हायपर ऍक्टिव्ह असतात. आता इथे बसतील, नंतर तिकडे जातील, तिथे कोणाला तरी जाऊन मारतील, तिथे कोणाला तरी पाडतील, ढकलतील. अशा तऱ्हेने त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी चालू असते. आपल्याला असं वाटतं याला खुर्चीला स्ट्रॅप करून ठेवावं का काय? तर काय करावं ह्याला, याची हायपर ऍक्टिव्हिटी आपण कशी थांबवावी? म्हणून आम्ही या मुलांसाठी फार काही वर्षापूर्वी म्युझिक आणि मूव्हमेंट म्हणजे संगीत आणि हालचाली याचा या हायपर ऍक्टिव्ह मुलांवर काही परिणाम होतो का हा बघण्याचा एक रिसर्च प्रोजेक्ट केला होता. आणि संगीताचा आम्हाला खूप म्युझिकचे आम्हाला खूप चांगले परिणाम मिळाले होते, की जी हायपर ऍक्टिव्ह मुलं आहेत ती चांगल्या तऱ्हेने शांत झालेली आम्हाला दिसली होती. तर हा एक एडीएचडीचा जो त्यांची वर्तणूक समस्या आहे ती आपल्याला सर्व वर्गांमध्ये आपल्याला या मुलांमध्ये दिसून येते. दुसरं म्हणजे सेल्फ इंजुरियस बिहेवियर, स्वतःला इजा करतात. आता स्वतःला इजा कोण कसं करून घेतं, आपण म्हणू हे कसे काय स्वतःला इजा करतात, पण ते करत असतात. स्वतःला इजा चावतात, स्वतःला चावून घेतात, स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेतात, स्वतःचे हातपाय भिंतीवर आपटून घेतात. आता असं ते का करतात? तर त्यांना कदाचित लहानपणी असं दिसलेलं असतं, की आरडाओरडा करून सुद्धा काही घरी त्यांना लक्ष दिलेलं नसतं त्यांच्या पालकांनी. मग त्यांना असं जाणवतं, जर आपण स्वतःला काहीतरी मारून घेतलं, रक्त निघालं, हे झालं, की पालक किंवा आपले जे केअरटेकर्स आहेत ते लगेच आपल्याकडे धावत येतात आणि आपल्याला काय हवं नको ते बघतात. पण हे त्यांचा वर्तणूक बनत जाते आणि सगळ्यांसाठी ही समस्या आहे. पण त्यांना हे कळत नाहीये, की अरे आपण ह्या अशा तऱ्हेचं वर्तन केल्यामुळे एकतर स्वतःला त्रास होतोय, पण हा आपण ज्या ग्रुपमध्ये आहोत, कुटुंबात आहोत, वर्गात आहोत, तिथेही सगळ्यांना त्रास होतोय. पण हे सेल्फ इंजुरियस बिहेवियर करणारी, स्वइजा करणारी मुलं आपल्याला आपल्या वर्गात दिसून येतात आणि त्यांना आपण कशा तऱ्हेने हँडल करायचं ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. हट्टीपणा, स्टबर्ननेस हा तर आपल्या मुलांच्यात आपल्याला दिसतो. तुम्ही किती काही सांगितलं तरी ते त्यांना जे करायचं ते करतात, ऐकत नाहीत. हा आपल्याला नॉर्मल मुलांच्यातही दिसून येतो, पण वयापरत्वे तो कमी होत जातो. पण इथे हा वयापरत्वे एखाद वेळेस वाढू शकतो. त्यामुळे आपण त्यांना आपले तुम्ही ॲज अ ट्रेनर वेळीच त्याला कसं बिहेवियर मॉडिफिकेशन करून त्याचं कमी करायचं हे आपण बघूया. कमी आत्मसन्मान म्हणजे लो सेल्फ एस्टीम, स्वतःबद्दल त्यांच्या ज्या विचार असतात, की मी कोण आहे, मी कसा आहे, हे खूप कमी असतात. ते आपल्याला प्रत्येकाला जे आपण सामान्य असतो, नॉर्मल असतो, आपल्याला मी आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, मला आयुष्यात असं करायचंय, मला तसं करायचंय. हा जो आपला सेल्फ एस्टीम आहे, स्वतःबद्दलचे विचार, स्वजाणीव, स्वविचार हे आपले खूप असतात आणि ते वयापरत्वे प्रगल्भ होत जातात. पण ह्यांचा हा जो सेल्फ, स्वतःचं स्वत्व जाणून घेण्याची त्यांची जी क्षमता आहे, ती खूप कमी असते आणि त्यामुळे ते स्वतः मी कोण आहे, मला कसं जगायचंय, मला काय हवंय, या गोष्टीचा ते मुलं हे करतात ना. हॅलो. प्लीज सगळ्यांनी आत्ता तरी म्यूट करा, मग आपण प्रश्नोत्तराच्या वेळी माईक ऑन करू.
कमी निराशा सहनशीलता म्हणजे लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स हे फार महत्वाचं आहे. फ्रस्ट्रेशन म्हणजे काय? उद्विग्नता. एकदा उद्विग्नता आल्यावर ती कशी हँडल करायची? काय करायचं म्हणजे आपण आपली उद्विग्नता, आपली सहनशीलता, आपण निराशा आपण हँडल करू शकतो. ती लोकांच्या मध्ये जास्ती दाखवणार नाही. पण हे यांची कुवत खूप कमी असते. त्यांना निराशा आली, फ्रस्ट्रेशन आलं, उद्विग्नता आली, तर ती अ, व्यक्त करण्याची त्यांची जी क्षमता आहे किंवा सहनशीलता आहे ती खूप कमी असते आणि त्यामुळे त्यांना पटकन राग येतो, पटकन ते स्वतःला व्यक्त करतात. आईने घरी त्यांना काहीतरी सांगितलं किंवा काही केलं, लगेच तिथे तुम्हाला येऊन पटापटा ते तुमच्याशी बोलतात सगळं. ते चांगलंच आहे ते तुमच्याशी बोलतात, कुठेतरी ते व्यक्त होतात. ते पण फारच चांगलं आहे, निचरा होतो त्यांचा. पण त्यांची ही निराशा सहन करण्याची सहनशीलता आहे, खूप कमी असते आणि हे तुम्ही जर लक्षात घेतलं, तर तुम्ही त्यांचे खूप सारे जे व्यक्तिमत्व तुम्हाला किंवा व्यक्तीतील वर्तणूक समस्या तुम्हाला दिसतील, तर त्या लक्षात येतील तुमच्या, की हे कशामुळे होतं. सामाजिक नात्यातून, संबंधातून मागे येणे, हे विथड्रॉवल सिम्पटम. ते स्वतःला ना असे मागे टाळतात. हे का होतं? तर असं अनेकदा दिसून येतं, की कुटुंबामध्ये अनेकदा त्यांना बाजूला काढलं. घरामध्ये काही समारंभ आहे, लोकांना कुठे जायचंय, तर त्यांना एकतर घरी ठेवलं जातं. घरी माणसं येणार असतील, तर त्यांना एखाद्या रूममध्ये ठेवलं जातं. तर त्यांना की ती अशी सवय लावली जाते, की तुम्ही बाजूला राहा, बाजूला राहा. तीच त्यांच्या त्या व्यक्तिमत्वामध्ये मिसळली जाते आणि ते मग नंतरच्याही त्यांच्या सगळ्या संबंधांमध्ये ते असे मागे-मागे राहतात. स्वतःला बाजूला काढतात. आपण काय करतो शाळेमध्ये, वर्कशॉपमध्ये आपला हेतू काय असतो, की ह्या मुलाने पुढे यावं. सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा. सगळ्यामध्ये सहभाग करावा. हे जे आपल्याला वाटत असतं आणि ही तर मुलं नको मागे-मागे राहतात. तर ही जी वर्तणूक समस्या आपल्याला जाणवते, तर ते त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो याचा विचार आपण प्रत्येक ट्रेनरनी, केअरटेकरनी, टीचर्सनी करायला पाहिजे. एकटे राहतात लोनर्स. मी तुम्हाला सांगितलं, की ते स्वतःला मागे ठेवतात, एकटे राहतात, कशात मिक्स होत नाहीत. कुठल्या कार्यक्रमामध्ये यायला ते नाखुश असतात. ते म्हणतात, "नको आम्ही बसतो वर्गामध्ये" किंवा स्पर्धांमध्ये भाग घेत नाही, गाण्याच्या ह्याच्यात त्यांना इंटरेस्ट एकटे राहतात, लोनर्स असतात ते, विथड्रॉ होतात स्वतःला. कशात रस वाटत नाही, लॅक ऑफ इंटरेस्ट हे त्याचीच पुढची आहे, की वेगवेगळे त्याचे हे त्यांना कशात इंटरेस्ट वाटत नाही. पटकन त्याला राग येतो, विध्वंसक होतात शॉर्ट टेम्पर हे आपण मगाशी पाहिलं आक्रमकता आणि इम्पल्सिव्हिटीमध्ये. त्यांना राग पटकन येतो. त्यांचा राग आपल्याला सांभाळून त्यांच्या कलाकलांनी घेऊन जर आपण काम केलं, तर मग ते खूप चांगल्या तऱ्हेने काम करतात. हा तुमचा एक ट्रेनर म्हणून हे नक्कीच अनुभव असेल याची मला खात्री आहे. आणि सतत लक्ष वेधून घेतात. हे तर काय आपल्याला दिसतंच अटेन्शन सीकर्स सारखे ते तुमच्याकडे येतील. त्या ज्या बाई असतात, टीचर असतात, त्यांचं त्यांचं भयंकर प्रेम असतं. त्यांना त्यांना सांगायचं असतं म्हणजे कुटुंबापेक्षा ते तुमच्यावर जास्त प्रेम करतात. हे मला अनेक टीचर्सनी, अनेक ट्रेनर्सनी सांगितलंय. घरात जे काय होतं ते सगळं त्यांना तुम्हाला सांगायचं असतं. छोट्या-छोट्या गोष्टी त्यांना तुम्हाला दाखवायच्या असतात आणि तुमचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. मग अशा वेळी जर तुम्ही त्यांना एखादा काहीतरी लीडरशिप रोल दिला, तर त्यांना फार आवडतं अगदी. म्हणतात अगदी वाह, वाह, वाह! तुम्ही त्याला सांगितलंत, की ही वही त्या शेजारच्या वर्गातल्या मावशीला नेऊन दे. या एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करतात. त्यांना फार आनंद होतो. वाह, वाह! हे असे अटेन्शन सीकर्स असतात. पण कधी-कधी समस्या सुद्धा असतेच. सतत ते तुमचं लक्ष वेधून घ्यायला लागले, की तुम्ही अख्ख्या वर्गाकडे लक्ष देऊ शकत नाही. कुटुंबामध्ये ते सतत आईचं लक्ष वेधून घेतात, जी त्यांना व्यक्ती जवळची असते, प्रिय असते. आई असेल, वडील असतील, बहीण असेल, त्यांचं सतत ते जर लक्ष वेधून घ्यायला लागले, मग ते आपलं काम करू शकत नाही. आणि म्हणून या समस्या आपल्याला त्यांच्या वर्तणुकीतल्या आपल्याला दिसतात. आता अजून आपल्याला त्यांच्यातले काही डिसऑर्डर्स दिसतात. त्याला आपण विकार म्हणतो. तर आता ह्या विकारांमुळेच त्यांच्या वर्तणुकीमध्ये समस्या निर्माण होतात. तर हे कुठले आहेत असे विकार डिसऑर्डर्स ज्याच्यामुळे त्यांच्या
वर्तणुकीत आपल्याला समस्या दिसतात. आज आता मी तुम्हाला हे विकाराचं नाव सांगितल्यावर तुम्ही म्हणाल, "हो, हो, हो, असा मुलगा आहे हं, मुलगी आहे. अच्छा, त्याला असं ह्याच्यामुळे तो असं करतोय का? ती अशी करते का?" हे लेबल तुम्हाला कळेल, नाव कळेल. पर्व्हेसिव्ह डेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हणजे काय? की परस्पर सामाजिक संवाद न साधणे. शाब्दिक, अशाब्दिक संवादाचा अभाव, कल्पनाशक्तीचा अभाव, स्पर्श टाळणे, ही अशी मुलं तुम्हाला तुमच्या वर्गात नक्की दिसत असतील. त्याला कारण काय आहे? त्याच्यामध्येही परव्हेसिव्ह डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. परस्पर सामाजिक संवाद साधायची जी त्यांची जी कुवत आहे, ती तिथे तिच्यामध्ये अक्षमता आहे. त्यांना स्पर्श केलेला, हात धरलेला त्यांना आवडत नाही. ही अशी मुलं तुम्हाला दिसतात. लर्निंग डिसॅबिलिटीज, अध्ययन अक्षमता मी मगाशी उल्लेख केला, की त्याच्यामध्ये गणिती अक्षमता असतात, लिहिण्याची अक्षमता असते, वाचण्याची अक्षमता असते. ह्या ज्या सगळ्या अक्षमता असतात, तर त्या आपल्याला ह्या साधारण आपली जी बॉर्डरलाईनची मुलं असतात त्यांना आपण सांगतो, की तुम्ही लिहा, कॉपी रायटिंग करा किंवा वाचायचा प्रयत्न करा. वाचायला आपल्या मुलांना खूप कमी येतं. येतं का? तुम्ही जास्त चांगल्या तऱ्हेने मला सांगू शकता. पण ह्या ज्या त्यांच्या अक्षमता आहेत, त्यामुळे सगळी मुलं हे कॉपी रायटिंग करणे किंवा आपण त्याला सिंपल गुणाकार, बेरीज, भागाकार शिकवतो, ते करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेट होतात. त्यांच्यातल्या या वेगवेगळ्या मगाशी आपण पाहिल्या तशा समस्या वर्तणुकीत दिसतात आपल्याला. डेव्हलपमेंटल कोऑर्डिनेशन डिसऑर्डर्स. आता इथे आपल्याला काय दिसून येतं, की कोऑर्डिनेशन ते करू शकत नाही. आता कोऑर्डिनेशन कशा-कशाचं करायचं? तर आय हँड कोऑर्डिनेशन. डोळे आणि हात याचं कोऑर्डिनेशन आपण त्यांना करायला शिकवतो. त्याच्यासाठी आपण त्यांना काय शिकवतो? बुटाची नाडी बांधा, नंतर वेणी घाला. आता लांगडे मावशीने हा पिक्टोग्रामसाठी प्रोजेक्ट घेतला होता. वेणी घाला. आय हँड कोऑर्डिनेशन हे इतकं ह्या मुलींसाठी कठीण जातं की त्यांना स्वतःची स्वतः वेणी घालता येत नाही. मग त्या परावलंबी होतात. केस त्यांचे कापून टाकतात घरातले. अशा वेळी मग त्यांना जर लांब केस हवे असतील, प्रत्येकाचा हक्क आहे ना, मला कशा प्रकारचं काय कसं राहायचंय. ते त्यांना मिळालं नाही, की मग ते उद्विग्न होतात, आक्रमक होतात. पण म्हणून आम्ही त्यांना हे आय हँड कोऑर्डिनेशन त्यांचं की जास्तीत जास्त आपल्याला वाढवता येईल. ते तुम्ही सगळ्या प्रकारे प्रयत्न करा आणि ते वाढवायचा प्रयत्न करा. ह्या नांगरे मावशीने तर वेणी घालण्यासाठी त्यांनी आधी गंगावन आणून लावलं. ते गंगावन त्या मुलीनी इतकं गुंतवून टाकलं, की काही त्यांना हे येता येईना. म्हणजे त्यांना येतच नव्हतं आय हँड कोऑर्डिनेशन. मग त्यांनी त्यांना 3 आपला फॉल असतो ना साडीला लावायचा, त्याच्या पट्ट्या काढून दिल्या आणि सांगितलं, "घाला आता याच्या वेण्या." तर एक दिवस मी त्यांच्या वर्गात गेले, तर सगळ्या रंगीबेरंगी वेण्या. म्हटलं, "अहो, ह्या कुठल्या आल्या रंगीबेरंगी वेण्या?" तर म्हणे, "अहो, काय करू?" त्यांना ते गंगावन बघा कसं गुंतवून ठेवलंय. म्हणजे आय हँड कोऑर्डिनेशन हे इतकं कठीण आहे त्यांच्यासाठी. पण अशा तऱ्हेने तुम्ही वेगवेगळे त्यांच्यासाठी अल्टरनेटिव्हज वापरून त्यांचं आय हँड कोऑर्डिनेशन वाढवा. मी तुम्हाला तेच सांगेन, की बुटाची नाडी बांधणं. बुटाची नाडी बांधता आली नाही, की मग त्यांना बूट दिले जात नाहीत. मग त्यांना पीटीमध्ये खेळायचं असतं ह्याच्यात. अशा वेळी जर बूट नसतील, नाडी बांधू शकत नसतील, वेल्क्रोचे पट्टे देतात. पण वेल्क्रोचं कसं असतं ते हळू लूज होतात. त्यामुळे नाडी बांधता येणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर ही इम्पेअरमेंट आपल्याला दिसून येते. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर तुम्हाला माहिती आहे, ऑटिझम स्वमग्न असतात मुलं. स्वतःच्यातच मग्न असतात. त्यांना आजूबाजूची सामाजिक परिस्थिती, आजूबाजूची माणसं याचं काहीही भान नसतं. आणि आपल्या मुलांमध्ये मतिमंदत्व आणि ऑटिझम ची सुद्धा मल्टिपल डिसेबिलिटी असलेली मुलं आपल्या वर्गात असतात. तर ते तुम्ही ओळखलं पाहिजे, की हा ऑटिझमचा मुलगा तर नाहीये ना, मुलगी नाहीये ना, स्वमग्न असणार. तर ती असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कारण त्याच्या समस्या वर्तणुकीच्या तुम्हाला लगेच वेगळ्या दिसून येतील. ते कोणाशी संवाद साधू शकणार नाही, तुमच्या ॲक्टिव्हिटीज मध्ये मिक्स होणार नाही. ओरडाआरडा करत राहतील. तर अशा वेळी त्यांना काय हवंय हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आता काही फिजिकल डिसऑर्डर्स त्यांना असतात. म्हणजे कसं, की जी डाउन्सची मुलं असतात त्यांचे सपाट तळवे असतात. तर सपाट तळवे असल्यामुळे त्यांना
चालणं, धावणं ह्या क्रिया त्यांना करता येत नाहीत. ते जरा स्लो असतात सगळ्या वेळी. मग अशा वेळी स्लो असतील, तुम्ही म्हणाला, "अरे तुम्ही पळायला पाहिजे, का पळत नाहीये?" तर हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे, की डाउन्सच्या मुलांमध्ये काही-काही प्रॉब्लेम असू शकतात. त्यांचं लो मसल्स जे असतात हाताचे, पायाचे, ते असे खूप त्याला स्ट्रेंथ नसते, ताकद नसते. आता आम्ही कणिक मळण्याचं त्यांना शिकवतोय. तर ही जी डाउन्सची मुलं आहेत, त्यांच्या हातामध्ये ती कणिक मळायला जोरच नाही. म्हणजे नुसते असे हात त्यांचे भुसभुशीत कापसासारखे असतात. कारण ते जे मसल्स असतात, त्याचं जे टोनिंग असतं, स्ट्रेंथ असते, शक्ती असते, खूप कमी असते. ह्या सगळ्या डिसऑर्डर्समुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला समस्या दिसून येतात. सायकोटिक डिसऑर्डर्स पण असतात या मुलांना. एक म्हणजे भास होणे, नैराश्य, सतत रडणे, ही अशी मुलं पण तुम्हाला दिसत राहतील. त्या मुलांना भास होतात, ते एकदम मध्येच असे ओरडतात. तुम्ही म्हणाल, "हे कशाला ओरडतायत हे असे?" त्यांना कधीतरी असे भास होत असतात. नैराश्य येतं, ते सतत रडत असतात. हे असे सायकोटिक डिसऑर्डर्स आपल्याला दिसतात. सायकोटिक डिसऑर्डर्स अजूनही आहेत बरे. तुम्ही आता जे सोपे आहेत तुम्हाला समजू शकतील आपल्या मुलांच्यात जे दिसतात, ते घेतलेले आहेत. नंतर मूड डिसऑर्डर, सतत मूड बदलत राहतात. तर ही त्यांची डिसऑर्डरच आहे, विकारच आहे तो. आपले मूड सतत बदलतात का? नाही. आपण आपले जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण आपले विचार, आपला मूड, स्वभाव ठेवत असतो. पण ह्यांना त्याचं भान नसतं, त्याच्यामुळे ह्यांचे सतत मूड बदलत राहतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वात समस्या दिसतात. आता हा एक वेगळाच सिंड्रॉम आहे. टिक सिंड्रॉम किंवा टॉरेट सिंड्रॉम. आता हा सिंड्रोम म्हणजे काय आहे? तर एखादी कृती, काहीतरी विवेकशित कृती मुलं सतत करत राहतात. आता तुम्हाला किती जणांना हे माहिती आहे, आठवत सगळ्यांना, तुम्ही बहुतेक सगळेजण नवे आहात, पण टोपे सर आहेत, कुमठेकर मावशी आहेत. आपल्याकडे लक्ष्मी आणि तुशी नावाच्या 2 मुली होत्या. तर त्या दोघींना हा टिक सिंड्रोम किंवा टॉरेट सिंड्रोम होता. त्या ना अशा सतत झुलत राहायच्या. असं कमरेपासून मान मागे टाकून त्या अशा झुलत राहायच्या. आणि मग काहीही असो, आपला मुनोथ हॉलमध्ये समारंभ असो, वर्गात असो, कोणी पाहुणे आलेले असो, त्या उभ्या राहायच्या आणि अशा झुलायला लागायच्या. तो तणाव नव्हता, तो त्यांचा टिक सिंड्रोम होता किंवा टॉरेट सिंड्रोम होता. मग असं मुनोथ हॉलमध्ये त्या असतील, तर मग आपल्या जाधवबाई, कवठाळकर मावशी त्यांच्या मागे बसलेल्या असायच्या. उभ्या राहिल्या की त्यांना खाली बसवायचं सतत. पण त्यांना हे काही कळायचं नाही की आपण कुठे आहोत आणि आपण आता हे झुलायला लागतोय. ती मला वाटतं लक्ष्मी होती, ती ओरडायची पण. झुलायला लागली की ती ओरडायची पण. अशा वेळी तिला गप्प करायला लागायचं. तर हे अशा तऱ्हेचे सिंड्रोम किंवा टॉरेट सिंड्रोम आपल्या मुलांमध्ये दिसून येतात. एखादी विविध क्रिया ते सतत करत आहात. आता हा एक दुसरा आहे रुमिनेटिंग सिंड्रोम. रुमिनेटिंग डिसऑर्डर म्हणजे काय असतं, की आपण जे अन्न खाल्लेलं आहे, ते परत घशा वाटतं बाहेर काढून उलटी करून टाकणे. हा सिंड्रोम आपल्याही मुलांच्यात असतो. आपल्याकडे एक मुलगा होता, सचिन जोशी त्याचं नाव. आणि तो मुलगा जेवण झालं, लंच टाईम झाला, की मावशी एक विनंती, कृपया नाव नका घेऊ. हो, पण नावं मुलांची. ही तिन्ही मुलं आपल्याकडे नाही. म्हणून ते लक्षात येणे म्हणून मी त्यांचं नाव घेते. म्हणजे ते जुने आपले मेंबर्स आहेत, त्यांना ते लक्षात येतील की अरे हो, ही मुलं अशी करायची. म्हणून मी घेतलं, बाकीच्या कोणाचं मी नाही नाव घेत. तर जेवण झाल्यावर ते उलटी करून टाकतात. एकदा मी असेच कशासाठी तरी मागे गेले असताना मला तिथे उलटी केलेली दिसली. म्हटलं असं कोणी उलटी केली? मग मी 2दा-3दा जाऊन पाहिलं. हा पर्टिक्युलर मुलगा तिथे येऊन उलटी करायचा. मग मी आता टीचर्सना विचारल्यावर ते म्हणाले, की "हो, तो जेवण झालं की 10 मिनिटांनी उलटी करतो." तर हा सुद्धा एक रुग्णालयात डिसऑर्डर आहे. त्याच्यामुळे सगळ्या त्यांच्या वर्तनामध्ये आपल्याला समस्या दिसून येतात. फिअर सिंड्रोम यांना कशाचंही अ, भय वाटतं किंवा कोणत्याही साध्या-साध्या वस्तूंचं सुद्धा भय वाटतं. कोणाला कमवायचं भय वाटतं. आपल्याला तर माहिती आहे, आपल्याला उंचीचं भय वाटतं. पण ह्या मुलांना कुठल्याही साध्या-साध्या वस्तूंचं भय वाटतं आणि त्याच्यातून त्यांच्या
वर्तणुकीमध्ये समस्या निर्माण होतात. तर ह्या आपण पाहिल्या की वर्तणुकीतल्या समस्या पाहिल्या आणि ह्या समस्या काही समस्या कशामुळे निर्माण होतात ते डिसऑर्डर्स किंवा विकारही आपण पाहिले. आपण बघणार आहोत कोणाच्या त्या वर्तन समस्या जास्त आहेत. तर असं दिसून आलं आहे की जेव्हा रिसर्च प्रोजेक्ट आम्ही केले तेव्हा प्रोफाऊंड आणि सिव्हिअर मुलांमध्ये या वर्तन समस्या जास्त दिसतात. मुलींपेक्षा मुलांच्या ह्या समस्या जास्त दिसतात. विशेषतः हे आक्रमकपणा वगैरे जे आहे स्वइजा करण्याचं ते. कारण एकतर मुलांची फिजिकल स्ट्रेंथ जास्त असते त्याच्यामुळे ह्या अनेक समस्या मुलांमध्ये जास्त दिसतात. आणि ह्याचा परिणाम काय होतो तर त्यांची जी बौद्धिक आणि संज्ञानात्मक कौशल्य म्हणजे कॉग्निटिव्ह स्किल, सामाजिक कौशल्य, अडॅप्टिव्ह स्किल, कोणत्याही परिस्थितीला सामना करण्याची कौशल्ये म्हणजे कोपिंग स्किल आपण ज्याला मध्ये म्हणतो त्यामध्ये अक्षमता येतात हे पण आपण बघतोच आहोत. आणि त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, शालेय जीवनात, प्रशिक्षणात, त्यांच्या दैनंदिन आस्थापन म्हणजे काय डेली लिव्हिंग स्किल तुम्हाला कारण तुम्ही त्यांना तुमचा पहिला प्रत्येकाचा गोल असतो की यांना डेली लिव्हिंग स्किल तरी शिकवाव्यात म्हणजे त्याच्यात तरी त्यांना इंडिपेंडंट करावं. पण त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे येतात. एकटे पडतात ते हळूहळू आणि त्याच्यामुळे सुद्धा ते जास्त विध्वंसक होतात. तर ह्या त्यांच्या वर्तन समस्यामुळे हे सगळे परिणाम त्यांच्यावरही होतात आणि ते ज्या वर्गात असतात, कुटुंबात असतात, अ, सामाजिक अ, अ, एखाद्या समारंभात असतात, तिथेही हे सगळे प्रॉब्लेम बाकीच्या लोकांना सुद्धा हे प्रॉब्लेम्स येतात. त्यांच्या वर्तन समस्या. तर आता ह्या मुलांना कसं हाताळायचं? हा एक मोठा हा अभ्यास आहे आणि अशा मुलांना व्यक्तींना हाताळणं हे खरंच कौशल्याचंच काम आहे. आणि ॲज अ स्पेशल एज्युकेटर, टीचर, ॲज अ ट्रेनर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं हे फार आवश्यक आहे. तर एक म्हणजे सतत कार्यमग्न ठेवणे. या मुलांना सतत कार्यमग्न ठेवणं हे फारच आवश्यक आहे. जे आपण कामायनीसारख्या ठिकाणी करतच असतो. पण अशा मुलांना घरी कसं सतत कार्यमग्न ठेवायचं हा त्यांच्या पालकांपुढला फार मोठा प्रश्न असतो. तर अशा वेळी आपण आपले जे पालक आहेत, मुलांचे पालक, त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची जाणीव जागृती देणं आवश्यक आहे. आणि त्यांना सुद्धा या गोष्टींमध्ये एम्पॉवर करणं, त्यांना हे सांगणं, की तुम्ही या गोष्टी करा, त्या गोष्टी करा. आम्ही या गोष्टी करतो, की ज्यामुळे त्यांच्या ह्या समस्या कमी दिसतात. हे पालकांशी सुद्धा सतत संवाद साधणं खूप आवश्यक आहे. पालकांना सतत आपण एज्युकेट ठेवणं हे फार आवश्यक आहे. पालक आणि त्यांची सामान्य भावंड. त्यामुळे त्यांना सतत कार्यमग्न ठेवणं, त्यांच्यासाठी एक अतिशय टाईट टाईम टेबल तयार करणं, हे फार महत्वाचं असतं. एका ॲक्टिव्हिटी नंतर दुसरी ॲक्टिव्हिटी, नंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कशा असाव्यात, की ज्याच्यामध्ये त्यांचं मन रमेल. मन रमेल, ते पार्टिसिपेट होतील, सहभागी होतील आणि मुख्य म्हणजे त्याच्यातून ते काही ना काहीतरी शिकतील. अशाच ॲक्टिव्हिटी आपण सतत करतच असतो. ते करणं फार आवश्यक आहे. संगीत, नृत्य, ताल त्यांना आकर्षित करतो. त्याची मदत घेणं आपण सगळ्यांनीच आवश्यक आहे. आम्ही एक मध्ये 3-4 वर्षापूर्वी मल्टिपल इंटेलिजन्सवर प्रोजेक्ट केला होता. पटकर सरांनी त्याच्याबद्दल आम्हाला खूप छान माहिती देऊन आम्ही तो प्रोजेक्ट केला. तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं, की प्रत्येक व्यक्तीकडे एक 8 ते 9 प्रकारचे बुद्ध्यांक असतात. तर त्याच्यामध्ये हा संगीताचा बुद्ध्यांक पण असतो, म्युझिकल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणू. आपल्याला माहितीच आहे, की सर्वजण काही गायक होत नाहीत, सर्वजण काही नृत्य करणारे होत नाहीत, सर्वजण तबला वाजवणारे, ढोलक वाजवणारे नसतात. तर त्यांचा हा म्युझिकल इंटेलिजन्स खूप छान पद्धतीने खूप हायर असतो. आणि खूप चांगल्या तऱ्हेने ट्रेनिंग आणि याच्यामुळे डेव्हलप झालेला असतो. त्याच्यात ते आपलं हे प्रस्थापित करतातच. पण आपल्या मुलांमध्ये सुद्धा हा म्युझिकल इंटेलिजन्स असतो आणि असं दिसून आलं, की तुम्ही जर त्यांना काही शिकवण्यासाठी संगीताची मदत घेतली, म्युझिकची मदत घेतली, तर ते खूप चांगल्या तऱ्हेने शिकून जातील.
पटकन शिकतील. तुम्ही आता त्यांना जर समजा पाढे शिकवायचे असतील, तर त्या पाढ्यांना चाल लावली. हा प्रयोग आमच्या सुद्धा एका प्रोफेसरनी केला होता. आमचे मॅथमॅटिक्सचा क्लास घेणारे. त्यांनी आम्हाला ए प्लस बी इज इक्वल टू ब्रॅकेट एस टू स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू, म्हणजे हे जे आपले अल्जिब्रा मधले जे हे असतात ना, काय म्हणू त्याला आपण, इक्वेशन्स, तर सगळ्याला त्यांनी चाली लावल्या होत्या. आणि ते गेल्या गेल्या ते सगळी इक्वेशन गाण्याच्या स्वरूपात म्हणून घ्यायचे आमच्याकडनं. त्यामुळे आम्हाला 10वीत छान मार्क मिळाले नुसत्या त्या म्युझिकल इक्वेशन्स. तर तुम्ही सुद्धा हे अशा प्रकारचे प्रयोग करू शकता की त्यांना संगीतातून काही शिकवू शकता, नृत्याच्या माध्यमातून म्हणजे मुवमेंट्सच्या माध्यमातून त्यांना काही शिकवू शकता, की ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटतात. तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. शारीरिक ती कार्यान्वित होण्यासाठी हलक्या प्रकारचे त्यांचे व्यायाम घेणे, व्यायाम प्रकार घेणे हे फार आवश्यक आहे. की त्यांची जी शारीरिक शक्ती आहे, आक्रमकता आहे, स्ट्रेंथ आहे, ती आपल्याला चॅनलाइज करायचे. आणि व्यायाम फक्त सकाळी घेणं नाही आवश्यक. तुम्ही दिवसातनं 3 वेळा असे हलक्या प्रकारचे व्यायाम घ्या. दुपारी जेवण झाल्यावर त्यांना चालायला सांगा किंवा कोणाला पायऱ्या उतरायला सांगा. जशी त्यांची फिजिकल स्ट्रेंथ असेल, तशा तऱ्हेने तुम्ही त्यांची शारीरिक शक्ती कार्यान्वित करू शकता. विधायक कार्यात त्यांना आवडेल त्या कार्यात त्यांचे मन रमो. आता हे तर तुम्ही सगळे करताच आहात. तुमच्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. कोणाकडे बाइंडिंगचा आहे, कोणाकडे क्रिएटिव्हिटीचा आहे, कोणाकडे शिवणाचा आहे, कोणाकडे हातमाग आहे. हातमाग नाही, आपण आता यंत्रमाग म्हणू. यंत्रमाग आहे, ते कोणाकडे कापण्याचा आहे. जे जे काय विधायक कार्य असेल, त्याला त्या मुलाला जे काय आवडेल त्याच्यात त्याचं मन रमवा. आता आपण बघणार आहोत वर्तणूक सुधारणा कार्यक्रम म्हणजे बिहेवियरल मॉडिफिकेशन प्रोग्राम. हा एक सायकोलॉजी मधला खूप मोठा संकल्पना आहे की हा वर्तणूक सुधारणा कार्यक्रम राबवून आपण जी वर्तणूक आपल्याला नको आहे ती कमी करू शकतो आणि जी वर्तणूक आपल्याला हवी आहे ती त्यांची वाढवू शकतो. तर हे कसं करायचं? तर जी वर्तणूक आपल्याला त्यांची वाढवायची ती त्यांनी जर केली तर त्यांना एक छोटासा तुम्ही रिवॉर्ड देऊ शकता. आता हा रिवॉर्ड कसा आहे? प्रत्येक वेळी काय त्यांना चॉकलेट आणि गोळी द्यायची नाहीच, आपण तर नाहीच देत. पण तुम्ही त्यांना एक छोटीशी जबाबदारी देऊ शकता. जसं मी मगाशी सांगितलं, हा आज तू छान हे काम केलंस ना, जा आता ही वही मावशींना देऊन ये किंवा दुसऱ्या मावशींना हा निरोप देऊन ये. हा निरोप मी चिठ्ठीवर लिहिलाय तो देऊन दे किंवा आज तू माझ्याबरोबर डबा खायला पुढे बस. हे एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट ज्याला आपण म्हणतो, सकारात्मक त्यांना सुद्धा त्यांना आनंद होतो. किंवा त्यांना एखादे स्टार्स द्या. तुम्ही असे चांदीचे स्टार कापा आणि त्यांच्या वहीवर चिकटवा. आज ते चांगले वागले की त्यांना एक स्टार द्यायचा. आज तू खूपच छान वागलास किंवा छान वागलीस, हा माझ्याकडून तुला स्टार. आणि मग तिला सांगायचं की हे असे अनेक स्टार तुला मिळवायचे आहेत हं. अशीच वागत जा, असाच वागत जा. हा एक प्रयोग आहे. हा जर तुम्ही करून बघू शकता आणि अशा तऱ्हेने आपल्याला जे वर्तणूक त्यांनी करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे सकारात्मक त्यांना उत्तेजना देऊ शकता. आणि जी कमी करणं आवश्यक आहे ती झाल्यावर तुम्ही निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट करू शकता. आता निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट तुम्ही कशी करू शकता? तर एक म्हणजे टाइम आउट देणे, त्यांना सर्वात शेवटी बसवणे किंवा त्यांना सांगायचं आज इथे कार्यक्रम आहे म्युझिक संगीताचा, तिला म्युझिक आवडत असेल पण तुला मी नेणार नाही कारण तू खूपच आज वेड्यासारखी वागलीस, मग तुला नेलं नाही तर चालेल का? मग तुला नेणार नाही. अशा तऱ्हेचं निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट तुम्ही करू शकता. काळा स्टार देऊ शकता तिला की बघ हिला मी चांदीचा किंवा सोन्याचा स्टार दिलाय, तुला मी काळा देते. तर अशा तऱ्हेने हे सायकोलॉजिकल त्यांचं प्रयोग आहे हा आपण करू शकतो. त्याला आम्ही बिहेवियर मॉडिफिकेशन प्रोग्राम म्हणतो, वर्तणूक सुधारणा कार्यक्रम. आणि हा प्रयोग करून तुम्ही, पण हा लॉंग टर्म आहे. अगदी पटकन तुम्हाला हव्या त्या गोष्टी तो करेल किंवा ती करेल असं नाही. हा एक प्रोसेस असतो आणि तो प्रोसेस तुम्ही जर करायचं ठरवलं एखाद्या मुलाबरोबर तर तुम्ही हा जरूर करू शकता.
जसं मगाशी मी सांगितलं, पालकांना त्यांच्या पाल्याच्या गरजा आणि समस्यांची माहिती देऊन जागरूकता निर्माण करणे हे फार आवश्यक आहे. आणि त्यांना आपल्या ह्या स्पेशल मुलाला वाढवण्यासाठी सक्षम करणे हे फार आवश्यक आहे. कारण आपल्याला पालक नेहमी सांगतात, की "अहो, हे आमची मुलं इथे वर्गात काय छान बसतात. पण घरात मात्र अगदी नकोसा जीव करतात आम्हाला. कसं तुम्ही यांना सांभाळता?" याचं कारण आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याची पालकांना माहिती नाहीये. तर त्याच्यामुळे पालकांना त्यांच्या गरजा, समस्यांची माहिती देऊन त्यांना जागृत करणं आणि ह्या सगळ्या प्रोसेसेसची त्यांना माहिती देणं, त्यांना सक्षम करणं हे फार आवश्यक आहे. असं केलं तरच मुलांसाठी घर आणि शाळा आणि कार्यशाळा हे दोन्ही आरामशीर आणि आनंददायी होतील. प्रेम आणि ताकदीचा स्रोत बनतील. पण म्हणून पालकांना सुद्धा सक्षम करणं हे आपल्यासाठी फार आवश्यक आहे. तर ही काही आपल्याला हॅपी मुलं आपल्याला दिसतात. तर या सर्व मुलांना आनंदी, उत्साही करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. थँक यू. धन्यवाद. झालंय माझं. थँक्यू मॅडम. मला सगळ्या सहकाऱ्यांना अशी विनंती आहे की आपले काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला याच्यात काही ऍड करायचं असेल अजून तुमच्या बरोबर. अनुभवातनं अनुभव तरी सुद्धा आपण करू शकतो. करू शकतो. तर स्वतःला अनम्यूट करा आणि आपले मुद्दे मांडायला हरकत नाही. आपण त्याच्यासाठी एक 5-7 मिनिटं देऊया. मॅडम ह्याच्यामध्ये एक मुद्दा मी ऍड करू इच्छिते, जो जरूर की जरूर. जो अनुभवातनं बरेचदा जाणवला. कित्येकदा आपण ना फार पटकन मुलांना लेबल करतो की ह्याचा ना हा प्रॉब्लेमच आहे. पण हम्म. त्याच्या मागची जी मीमांसा बरोबर. आहे, का हे घडतंय, बरोबर. ह्याच्यावरती आपण अधिक मला असं अभ्यास वाटतं करू. की अभ्यास पण पाहिजे आणि थोडंसं एक त्यांच्याबद्दलची एक एम्पॅथी असून पाहिलं पाहिजे. म्हणजे एक अनुभव सांगते. माझ्या वर्गात एक विद्यार्थिनी होती आणि ती रोज आल्यानंतर खूप तिचे काही असे टँट्रम्स असायचे आणि हम्म. मग मी एकदा तिच्या पालकांना बोलवलं आणि मग असं त्यांच्या बोलण्यातनं असं लक्षात आलं की ती नाश्ता न करता शाळेत येते. हम्म. म्हणजे रात्रीचं जेवण समजा 9 वाजता झालं असेल, तर आपला लंच ब्रेक हा साधारण 1 वाजता होतो. हम्म. एवढा वेळ त्या बाळाच्या पोटात काहीच नसल्यामुळे ती हम्म. ऊर्जा, त्या काहीतरी करण्याची शारीरिक क्षमता कशी असणार? आणि मग आम्ही असं सुरू केलं, की ती आल्यानंतर प्रार्थना झाली, की 11:30 नंतर पटकन तिला एक पोळी भाजी खायला द्यायची तिच्या डब्यातली आणि मग तिनं बाकीच्या कामकाजांना सुरुवात करायची. आणि बरोबर. हे सुरू केल्यानंतर हळू हे सुरळीत होत गेलं. आणि अगदी मग बरोबर. हे घरी पण पालकांच्याशी बोलून त्या मुलीचं थोडंसं कंडिशनिंग अशा पद्धतीनं करून आणि मग हे आपल्याला मार्गी लावता आलं. त्यामुळे लेबल करायच्या आधी आपण पण थोडासा अ, त्याचा विचार करा. पार्श्वभूमी काय आहे याचा विचार करणं, अगदी त्याची बरोबर. त्यामुळे ओळख. ह्याच्यात पुरेसा आणि पौष्टिक आहार हो. हा सुद्धा एक मुद्दा आपल्याला ऍड करावा असं हो. वाटतं. आणि दुसरा एक मुद्दा तुम्ही जो आत्ता मांडलात, की पालकांची जी जागरूकता ह्याच्या बाबतचा, तर त्याच्यातही असं वाटतं, की प्रत्येक म्हणजे प्रत्येक घर वेगळं आहे. अगदी बरोबर. त्या स्वतःच्या पालकांची एक मानसिक असणारी बैठक वेगळी आहे. अगदी त्यामुळे बरोबर. प्रत्येक पालकाच्या घरच्या ज्या त्यांचं रुटीन आहे, त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्याचे काही ऍक्टिव्हिटीज प्लॅन करून देणं, हा एक मुद्दा पण मला आवश्यक त्याच्यात आहे. ऍड करावासा वाटतो. बरोबर आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना, आपला इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्रोग्राम आहे. आय-ई-पी बरोबर. म्हणतो आपण. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे आणि प्रत्येक कुटुंब वेगळं आहे. त्यामुळे तो ज्या पार्श्वभूमीतून येतो, तिकडचे सुद्धा सगळे प्रॉब्लेम्स म्हणा, तिकडचे जे काही सोशल रिलेशनशिप्स आहेत त्याही सगळ्या वेगळ्या आहेत. या मुलांमुळे त्या पालकांमध्ये अनेकदा भांडणं होत आहेत, घटस्फोटापर्यंत परिस्थिती जातीये, सेपरेशन होत आहे, हे सगळं आपण बघतोय. तर कुठल्या पार्श्वभूमीतून ते मूल येतंय हे पण आपल्याला अभ्यास करणं हे आवश्यक आहे. आणि बरोबर. तुम्ही म्हणालात तसं प्रत्येक मूल हे वेगळं आहे. त्याच्यामुळे आपण तो
प्रत्येक मुलाचा वेगळा अभ्यास करणं हे फारच आवश्यक आहे. बरोबर. आणखी बाकीच्यांना आपले पण काही अनुभव असतील, आपल्याकडे पण अशी अनेक मुलं आपल्या समवेत असतात. हो. तुम्हाला अजून कोणाला काय सुचतंय का, की मावशी तुम्ही म्हणाला होतात ते बरोबर आहे. अशी मुलं आम्हाला दिसतात, आमच्या इकडे असतात. तर काय करावं आम्ही वगैरे असं तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तर जरूर विचारा. मावशी आपल्या एका वर्कशॉपमध्ये एक मुलगी अतिशय आक्रमक झाली हं. आणि तिने आपल्या निर्देशिकांनाच लाथ मारली मारलं. आणि मग त्यामुळे आता तिला आवरणं अवघड झालं. बरोबर. म्हटल्यावर आपण तिच्या पालकांना सांगितलं हिला पाठवू नका. हं. तर आता याच्यावर मार्ग काय काढायचा? पाठवू नका हे तात्पुरतं झालं. नाही, नाही, पण नाही. मार्ग काय काढायचा याच्यावर? मार्ग म्हणजे आता कसं आहे, की एकतर ती आक्रमक का झाली? त्याच वेळी ती आक्रमक झाली का ती सतत आक्रमक होतेच आहे? कारण आक्रमकता हा त्यांचा एक अ, वर्तणुकीची समस्या आहेच त्यांच्यामध्ये. तर ती त्यावेळेस आक्रमक झाली का ती सतत आक्रमक होते, हे आधी त्या टीचरनी बघणं आवश्यक आहे. आणि मग जर असा पर्टिक्युलर एखादा इन्सिडन्स घडला असेल आणि म्हणून ती आक्रमक झाली असेल, तर मग तो इन्सिडन्स काय झाला? तो होणार नाही ना, याची काळजी घेणं पालकांनी, मग ते शिक्षकांनी आधी आणि मग जर घरी काही झालं असेल, कारण अनेकदा ह्या मुलांना घरी ची काहीतरी ट्रीटमेंट सकाळी होते त्यांच्याबरोबर, वर्तणूक होते पालकांची. ती मुलं भयंकर चिडून येतात शाळेमध्ये आणि मग ती पहिल्या प्रथम तो सगळा राग त्या आपल्या टीचरवर काढतात किंवा शेजारी बसलेल्या मुलावर काढतात. हे तर या सगळ्या जणी सगळेजण सांगू शकतील. तर ते पालकांशीही बोलून म्हणजे हे त्याच्यामध्येही पालकांशी बोलून त्याच्यामध्ये सुधारणा आपल्याला करता येईल. म्हणजे पालकांचा पण अवेअरनेस वाढवणं हेही आपल्याला करायला पाहिजे. पण तिला शाळेत येऊ नका सांगणं म्हणजे आणखीनच तिची समस्या वाढवण्यासारखं झालं ते होईल ते. त्यामुळे ते न करता अ, अ, का हे होतंय? मग पालकांशी बोलून, त्यांना सांगून, काउन्सिलिंग करून हे आपल्याला ही समस्या नक्कीच सोडवता येईल, कमी करता किंवा कधी-कधी आपल्याला औषधोपचारांची सुद्धा मदत गरज आपण घ्यावी मदत लागते. घेऊ शकतो. पण काय होतं, औषध-उपचारांची मदत घ्यावी, आपण घेतोच आहोत. आपल्याकडे सायकियाट्रिस्ट येतातच आहेत. पण ही औषधं सुद्धा त्यांचा निगेटिव्ह परिणाम करत नाहीत ना, हेही बघणं आपल्याला फार महत्वाचं आहे, की त्यांना एकदम ते असे झोपेत जात नाहीयेत ना, अगदीच ते विथड्रॉ होत नाहीयेत ना, ह्या गोष्टी बघणं, कारण हा औषधांचा पण परिणाम होऊ शकतो. अगदी. हो, हो. त्यात पण आपले डॉक्टर जयदीप पाटील आहेत, निगडीमध्ये पण सायकियाट्रिस्ट आहेत. ते या सगळ्या काळजी घेतच असतात. त्यामुळे औषधोपचाराची सुद्धा योजना आपण करू शकतो. मावशी नमस्ते. नमस्ते. हां, बोला, नमस्कार. बोला. माझ्याबरोबर हा प्रसंग झाला होता. मला एका कॅमेरा विद्यार्थ्याने सुरू मारलं करा होतं. ना. पाटील सर कॅमेरा सुरू करा हां. प्लीज. माझ्याबरोबर हा प्रसंग घडला होता. बरं. असाच की त्या विद्यार्थ्यांनी मला मारलं होतं, की पालकांनी त्याला खूप 8 दिवस डांबून ठेवलं होतं हं, आणि त्याला सोडतच नव्हते. मग हं, मी गेल्यानंतर त्याच्याशी गोड बोलून त्याच्याशी गप्पा मारल्या चांगल्या आणि त्यानंतर हात सोडले. हात हं, सोडल्यानंतर त्याने मला मारलं. तर हं, मी मार खाल्ल्यानंतर तिथंच थांबलो, पण गेलो नाही किंवा त्याला दवाखान्यात न्यायचं होतं किंवा गाडीत घालून न्यायचं होतं. पण त्याला उचलून बांधून न्यायला लागले होते. पण मी हात सोडून त्याला हात खांद्यावर घेऊन गाडीत बसवलं त्यानंतर. पण त्याच्या मागचा मी इतिहास विचारला, कशामुळे असं करतो? तर त्याला समाजामध्ये म्हणजे एक प्रोग्राम चालू होता. त्या प्रोग्राममध्ये फक्त तू मतिमंद आहे असं बोलल्यामुळं त्याच्या हं. मनात तो राग निर्माण राग झालेला निर्माण होता. झाला. बरोबर. आणि तो एवढा हायपर झाला, की 8-10 व्यक्तींना सुद्धा तो ऐकत नव्हता ऐकत आणि नव्हतं. अक्षरशः घरामध्ये त्याला बांधून ठेवलेलं होतं. हं. हां, बांधून ठेवलेलं होतं आणि त्याच्यावर कुठेतरी ते मंत्र, उपचार असं काहीतरी करायला ते चालले होते. पण मी त्यांना असा सल्ला दिला, की तुम्ही हे करू नका. तुम्ही डॉक्टरकडे जावा आणि त्याच्यावर काय ते व्यवस्थित सायकियाट्रिस्टकडनं मार्गदर्शन घ्या.
आणि दुसरं म्हणजे असं एक विचारायचं होतं की संगीतातनं आपण जे सांगितलं तुम्ही की हो संगीत हो दिल्यानंतर मुलांमध्ये बदल होतात. हो तर हो काही मुलांना संगीतच आवडत नाही, ते संगीताला हो खूप घाबरतात. हा हो त्याच्यापासून तर हे उलट होतंय असं. तर बरोबर. अशा मुलांना संगीतात आणण्यासाठी काय करावं लागेल? नाही मग त्या मुलांची आवड ना काहीतरी वेगळी असते. मी जसं हा तुम्हाला सांगितलं, त्या हा मुलांना हा एखाद्या वेळेस खाली बागेत जाऊन शिकायला जास्त आवडत असेल. म्हणून मी म्हटलं ना, हा की हा प्रत्येक मूल वेगळं आहे. एका मुलाच्या हम्म. बाबतीत हे घडेल, तर ते मी ह्या सर्वांच्या बाबतीत घडवीन, असं पण आपण नाही विचार करू शकत. जितक्या हा 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 मुलांना संगीत लावून आवडते, ते ना तुम्ही घेऊ हम्म. शकता. कोणाला गोष्ट आवडेल, तर त्यांच्यासाठी गोष्ट चालू करू, गोष्ट हे करू शकता. कोणाला नेचरमध्ये म्हणजे निसर्गात जाऊन नाही मग तर तसं करू त्या त्या मुलाला ड्रामा आवडत होता. मग ते शकता. गाणं बंद केल्यानंतर त्याच्यासमोर ऍक्टिंग केली ना, तर तो खुश होत होता आणि सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होत होता. हे मला म्हणजे नंतर त्याच्यातनं जाणवलं सगळं. अगदी बरोबर आहे. हे अशाच या गोष्टींनी आपण म्हणजे तुमचा रोल, तुमची भूमिका इतकी मोठी आहे ना सर, की हम्म. प्रत्येक मुलाच्यात काय कुवत आहे, काय क्षमता आहे, हे आधी तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. मला हम्म. डॉक्टर मास्टर म्हणून आपल्याकडे सायकियाट्रिस्ट यायच्या फार पूर्वी. तर त्यांनी मला हम्म. सांगितलं होतं, की आशा देशपांडे तुम्ही सोशल वर्कर आहात. सगळेजण हम्म. ह्या मुलांमध्ये काय अक्षमता आहेत ते बघतात. आणि पालकांना सांगतात ह्याच्यामध्ये हे नाहीये, ह्याच्यामध्ये ते नाहीये, ह्याला हे येत नाही, त्याला ते येत नाही. पण तुम्ही आणि कामायीतल्या सगळ्यांनी काय पाहायला पाहिजे, तर ह्याच्यात क्षमता काय आहे? ह्याच्यात कुवती हम्म. काय आहे? त्याला काय आवडतं? तर काय करू हम्म. याचा हम्म. शोध घेणं हे आपलं मोठं काम आहे. आणि मग ते जेव्हा आपण पालकांना सांगू ना, मग पालकांनाही एक पॉझिटिव्ह हे निर्माण होतं, की अरे हो, कारण त्यांनी पण सतत ते नकारात्मक ऐकलेलं असतं सगळीकडनं. पण जेव्हा आपण त्यांना सांगतो, "अहो, तुमचा मुलगा खूप छान ऐकतो, म्युझिक ऐकतो, नाटक करू शकतो, गोष्टी ऐकतो." पालकांनाही खूप छान वाटतं. तर ह्या सगळ्या त्यांच्या क्षमतांचा शोध घेणं हे फार महत्वाचं. हो. ते फार महत्वाचा जसं मुद्दा कुमठेकर सांगितलात. मावशी. हो. फार महत्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही आशाताई. हो. हे मला वाटतं सगळीकडे वाक्य रोशन मास्टर यांचं आपण बोर्ड करून लावायला पाहिजे. लिहायला पाहिजे. अगदी खरंय. खरं आहे. आणि अगदी ते खरं आहे. कोरून ठेवलं पाहिजे मनामध्ये. अगदी, अगदी. हां, बोला सर. पाटील सर बोला. जसं कुमठेकर मावशीने सांगितलं की त्याच्या मागचं कारण तुम्ही जर शोधलं तर हं. त्याच्यावर मार्ग निघू शकतो. निघू हे शकतो. हे त्याच्यावरनं मला म्हणजे बरेच वेळा प्रत्यक्षात अनुभव आलेले आहेत. अगदी आणि बरोबर. कारण छोटंच असतं पण ते मनावर कोरलं गेलेलं असतं चोरलं मुलांच्या. गेलेलं. बरोबर आहे. आणि ते पुसणं आपलं काम आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. अगदी बरोबर. छान. आणखीन कोणाला काही विचारायचंय का? नांगरे मावशी, टोपे सर, तुमचे अनुभव फार मोठे आहेत. गद्रे मावशी, सोनावणे सर. अ, कोणाला काही विचारायचं नसेल तर आपण आजच्या अ, व्याख्यानाची सांगता करूया. हो. आशाताई तुम्ही खूप अगदी छोट्या मुद्द्यांचा विचार करून ह्या व्याख्यानाचं नियोजन केलेलं होतं. त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन पण आणि आभार पण, की तुम्ही हा वेळ आमच्यासाठी खास काढलेला आहे. आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना असं सांगायचंय, की ह्या व्याख्यानाच्या आपल्या ह्या सत्रामधलं आणखी एक प्रात्यक्षिक व्याख्यान आपण घेत आहोत. तर ते गुरुवारी आहे. ते निगडीला आपण घेणार आहोत. आणि आता आपल्या 2 ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, ज्योती पाटील आणि सुषमाताई सोनवले, ह्या दोघी जणी क्राफ्टिझन बेंगलोर या संस्थेचं 3 दिवसांचं वर्कशॉप ते आता पूर्ण करून आलेले आहेत. अरे आणि वाह! त्या वर्कशॉपशी संबंधित त्यांचे अनुभव आणि प्रात्यक्षिक असं हे व्याख्यानाचं स्वरूप असणार आहे. तर सगळे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांना मी विनंती करते, की म्हणजे तळेगाव आणि गोखलेनगर यांनी प्रवासाचं नियोजन करावं आणि पाटील सरांनी आयोजनाचं नियोजन करावं. तर ही दोन्हीही मुद्दे आहेत सांगायचे. आणि अधिक उत्साहाने आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या व्याख्यानांमध्ये सहभागी व्हावं, अशी पण एक आयोजकांच्या वतीनं मी विनंती करते.
भोपटकर सरांचे खूप खूप आभार की त्यांनी ह्या सगळ्याचं नियोजन, लिंक पाठवणं आणि हे सगळं सर मागे लागून करत असतात. पुन्हा एकदा सर्वजण या व्याख्यानांसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद.